गोव्यामध्ये मुख्यमंत्री निवास, पोलीस मुख्यालय आणि बीजेपी कार्यालय हे आंदोलनाचं केंद्रस्थान बनलं आहे. याचं उत्तर आहे राम कणकणकर हल्ला प्रकरण. राम कणकणकर हे गोव्यातील एक प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते. ते गेले अनेक वर्ष विविध सामाजिक, पर्यावरणीय प्रश्नावर काम करत होते. सरकार भ्रष्टाचार, बेकायदेशीर बांधकाम, स्थानिकांच्या हक्काचा प्रश्न, पर्यावरण तोडफोड या सगळ्यावर ते आवाज उठवत होते. पण काही दिवसापूर्वी त्यांच्यावर निर्घृण हल्ला झाला. त्यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी चेन, काठी आणि लोखंडी वस्तूंनी हल्ला केला. ते गंभीर जखमी झाले आहे. रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. हा हल्ला झाल्यावर जनतेचा संताप ओसंडून वाहू लागला. लोकांना वाटलं की ज्यांनी समाजासाठी आवाज उठवला त्याच्यावर हल्ला झाला. म्हणजे आता सामान्य माणूस सुरक्षित आहे का? हा प्रश्न आंदोलकांचा केंद्रबिंदू ठरला आहे. राम कणकणकर यांच्या समर्थकांनी, विविध सामाजिक संस्थांनी आणि सामाजिक नागरिकांनी तात्काळ आंदोलन सुरू केलं. पणजी रस्त्यावर हजारो लोक उतरले आहे. जस्टिस फॉर राम कणकणकर अशी घोषणाबाजी सुरू झाली आहे. सुरुवातीला आंदोलन शांत होते. लोकांनी मोर्चा काढले, मेणबत्ती आंदोलन केलं, पोलिसांकडे तक्रार दिल्या. जसं-जसं सरकारकडून आणि पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नाही असं दिसू लागलं, तसं-तसं आंदोलन आक्रमक होत गेलं. लोकांनी पोलीस मुख्यालयाबाहेर धडक मोर्चा काढला. काही ठिकाणी पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये चकमकी झाल्या. मुख्यमंत्री निवासाबाहेर लोकांनी जमाव केला. घोषणाबाजी केली, मुख्यमंत्री बाहेर या, न्याय द्या, नाहीतर गोवा बंद करू. या सगळ्यामुळे गोव्याचं वातावरण असुरक्षित झालं आहे, जायला लागलं आहे. या दोन ठिकाणी आंदोलनाचा केंद्रबिंदू बनला आहे. यामागे एक खोल कारण आहे. राम कणकणकर हल्ला प्रकरण. लोकांचा आरोप आहे की पोलिसांनी योग्य वेळी गुन्हेगारांना अटक केली नाही. दोषींनी राजकीय संरक्षण आहे अशी शंका लोकांना व्यक्त केली. म्हणूनच पोलीस मुख्यालय हे लोकांच्या संतापाचं पहिलं लक्ष बनलं आहे. मुख्यमंत्री निवासावर मोर्चा का? कारण लोकांना वाटतं की या सगळ्यांचं मूळ राजकारण आहे. मुख्यमंत्री स्वतः हस्तक्षेप करत नाहीत. गुन्हेगारांना संरक्षण दिलं जातं आणि एका कार्यकर्त्याचा आवाज दाबला जातो. ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे. म्हणूनच लोक थेट मुख्यमंत्री निवासाकडे निघाले. तुम्ही ऐका नाही तर आम्ही ऐकू. या जिद्दीनं हल्ल्याच्या घटनेनंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था आमचं प्राधान्य आहे. पोलीस कारवाई करतील, कोणालाही वाचवलं जाणार नाही. पण हा प्रतिसाद लोकांच्या जखमीवर फक्त मीठ चोळणारा ठरला. कारण जनतेला तुरुंगातील आरोपी नव्हे तर न्याय हवा होता. लोकांनी लगेच सरकारवर निशाणा साधला. काँग्रेस, आप, गोवा फॉरवर्ड पार्टी सगळ्यांनी एकच प्रश्न विचारला, जर समाजासाठी आवाज उठवणाऱ्या व्यक्तीवर हल्ला होत असेल आणि सरकार शांत बसत असेल तर सामान्य नागरिकांना कोणाकडे जायचं? आंदोलन हळूहळू तीव्र झालं. पणजी, मडगाव, वास्को अशा सगळीकडं आंदोलन सुरू झालं. शहरातील वाहतूक ठप्प झाली, दुकाने बंद झाली, लोक कामावर जाऊ शकली नाहीत. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त फोर्स बोलावला, पण नागरिकांचा आवाज दाबला नाही. त्यांनी स्पष्ट सांगितलं, जोपर्यंत राम कणकणकरला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावर राहू. काही ठिकाणी आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली, पोलिसांना हलका लाठीचार्ज केला. मीडिया प्रतिनिधींना मुख्यमंत्री निवासाजवळ जाण्यास मनाई करण्यात आली. पण बातम्या आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. जणू संपूर्ण गोवा उफाळलेल्या आंदोलनात रूपांतरित झाला होता. आंदोलन फक्त एका घटनेपुरतं मर्यादित राहिलं नाही. लोकांनी अनेक मागण्या मांडल्या. राम कणकणकर हल्ल्याचं स्वतंत्र न्यायालयीन तपासी व्हावी, आरोपीवर कडक कारवाई व्हावी आणि राजकीय संरक्षण हटवावे. मुख्यमंत्री आणि पोलीस प्रमुखांनी सार्वजनिक जबाबदारी स्वीकारावी. समाज कार्यकर्त्यांनी सुरक्षेची हमी घ्यावी. राज्यात वाढलेल्या भ्रष्टाचार आणि गुंडगिरी नियंत्रणात आणावी. या मागण्यासोबत नागरिकांना सांगितलं की फक्त राम कणकणकरांसाठी नाही तर प्रत्येक त्या व्यक्तीसाठी आहे जी अन्यायाविरुद्ध बोलते. राजकीय पातळीवर मात्र आरोप प्रत्यारोपाचा भडीमारी सुरू आहे. विरोधकांनी आरोप केला आहे की हल्ला सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला. बीजेपीने मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले.
आणि सांगितलं की हा राजकीय स्टंट आहे. विरोधकांनी गोव्यात अस्थिरता निर्माण करण्यासाठी आंदोलन पेटवलं आहे. पण या उत्तराने लोकांचा राग अजून वाढला, कारण त्यांना राजकारण नको होतं, त्यांना न्याय हवा होता. त्यामुळं गोव्यामध्ये अजून काही परिस्थिती बिघडते का याकडेच राज्याचं लक्ष लागून आहे. जर गोव्याच्या परिस्थितीबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवून जा.